नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। मदतनीस ताईंनी देखील केलं नसेल तर नक्कीच करून घ्या, कारण की ताई ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कुठेही कुठलंही प्रशिक्षण घ्यायची गरज नाही। तुम्ही सगळ्या प्रकारचे व्हिडिओ ह्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे। तुम्ही मागे जाऊन देखील व्हिडिओजमध्ये जर गेला तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं अंगणवाडीचं कामकाज असेल, पोषण ट्रॅकर असेल, मातृवंदना ॲप असेल, अंगणवाडीचे ECC डेचे कार्यक्रम असतील, सगळे कार्यक्रम मी टाकलेले आहेत। आपण आधी जर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा। हे मी आज का सांगत आहे, कारण की खूप साऱ्या ताईंना व्हॉट्सअपच्या माध्यमातून टाकावं लागतं, म्हणून तुम्ही जर ते केलं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ लगेच आल्यावर टाकल्याबरोबर मी येणार। तर बघा, आज खूप साऱ्या ताईंची मागणी होती ना, हा व्हिडिओ माझा झालेला नव्हता। ॲक्च्युली माझं रजिस्टर शाळेत राहून गेलेलं होतं, त्याच्यानंतर 2 दिवस मी विसरून गेली, परंतु आज अजून काही ताईंच्या कमेंट पाहिल्या आणि आज व्हिडिओ करते। व्हिडिओ खूप मोठे होत असतात ताईंनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मध्ये मध्ये खूप सारी माहिती देत असते, म्हणून थोडे व्हिडिओ मोठे होत असतात। तर बघा, आपल्याला आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच ECC डे हा जो कार्यक्रम आहे तो दर महिन्याला आपल्याला 10 तारखेला असतो। सुट्टी जर आली तर आधी म्हणजे 11ला असतो। तर हा कार्यक्रमाचं आपण प्रोसिडिंग का लिहून ठेवायचं? बघा, आपण जो पण कार्यक्रम करत असतो तर त्याचं रेकॉर्ड जर आपल्याकडे असलं तर आपण त्या याच्यामध्ये कुठला आपण कार्यक्रम घेतला होता, काय झालं, कारण की आपण सगळ्या गोष्टी आपण लक्षात नाही ठेवू शकत, परंतु आपलं एक रेकॉर्ड आपल्याला सगळी माहितीही सांगत असते। कारण की मी जे प्रोसिडिंग लिहित असते त्याच्यामध्ये पूर्ण अनुसरून जे आपण घेतो, जे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली असतात ते सगळं त्याच्यामध्ये मी विवरण केलेलं असतं। आता थोडं प्रोसिडिंग मी चेंज केलेली आहे नोव्हेंबर महिन्यापासून, ॲक्च्युली ऑक्टोबरपासून चेंज केलेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने जरी केलं तरी चालेल आणि मागचं मी दाखवलेल्या पद्धतीने जरी प्रोसिडिंग ठेवली तरी चालेल, पण मला असं वाटतं की मला आता फोटो ठेवायचा होता, त्याच्यामुळे मी थोडी प्रोसिडिंग ही। तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर जे आहे तर ते तुम्हाला दिसत आहे। बघा, आज दिनांक 10/12/2025 रोजी गावाचा उल्लेख केलेला आहे। 225 या अंगणवाडी केंद्रामधून आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस साजरा करण्यात आला। अगदी प्रायमरी ह्याच पद्धतीने प्रत्येक महिन्याला आपल्याला ठेवायचे। या महिन्याच्या विषयानुसार पालकांमध्ये खेळाचे महत्त्व, आता या महिन्याचा विषय होता, विषय मी वरच टाकलेला होता की आपल्याला खेळ आणि नृत्यातनं आपल्याला कुठले आपले विकास होतात, तर हे आपल्याला पालकांना समजून देणे या उद्देशाने ह्या महिन्याचा कार्यक्रम होता। तर बघा, आपला जो उद्देश आहे तो आधी आपल्याला क्लिअर होणं महत्त्वाचं आहे की आपल्याला या महिन्याच्या विषयानुसार पालकांमध्ये खेळाचं महत्त्व समजणे हा मुख्य उद्देश होता। त्यासोबतच खेळातून व नृत्याद्वारे मुलांचा सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकास कसा होतो हे समजणे। या उपक्रमामध्ये आपण जे 5 उपक्रम आपण जे ॲक्टिव्हिटीज घेतल्या त्याच्यामध्ये लिंबू चमचा होता, त्याच्यानंतर बादलीत चेंडू टाकणे होतं, फुगे फोडणे होते, डोक्यावर पुस्तक घेऊन तोल सांभाळून चालणे होतं, त्याच्यानंतर बादलीत पाणी भरणे म्हणजे एका बादलीतनं दुसऱ्या बादलीमध्ये पाणी टाकले, असे आपल्याला 5 खेळ दिले। तर त्याच्यातले तुम्ही जेवढे 2, 3 जेवढे किंवा 5च्या 5 घेतले असतील तर हे आपण प्रोसिडिंग जर लिहिली असेल ताईंनो तर एक फायदा असा होणार आहे आपला, ताईंनो प्रोसिडिंग जर लिहिली असेल तर आपला एक फायदा असा होणार आहे, एक लक्षात ठेवा की ह्या प्रोसिडिंगच्या माध्यमातून आपल्याला आपला जो कार्यक्रम झालेला असतो तो कार्यक्रम आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला कुठे कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्राचा घ्यायचा असेल तर आपण याचा देखील सहारा घेऊ शकतो, कारण की आपण काही कालावधीनंतर विसरू शकतो, परंतु प्रोसिडिंग आपल्याला एक आठवण, तुम्ही कुठले कार्यक्रम, कसे उपक्रम कशा पद्धतीने दर ECC डेला तुम्ही राबवत होता, तर हे सगळं तुमचं क्लिअर लक्षात येणार आहे, म्हणून प्रोसिडिंग लिहित चालायची। आणि मुळात आपण जे घेतो जे करतो तर ते वर्क आपलं कुठंतरी ऑफलाईन सोबत ऑनलाईन सोबत ऑफलाईन देखील आपल्याकडे असणं महत्त्वाचं। एक रजिस्टर घेतलं साधं 200 पेजेस घेतलं तर आपल्याला 2-3 वर्ष जाणार आहेत अशा पद्धतीचं असतं। तर अगदी मी बारीकसं रजिस्टर घेतलेलं आहे, फक्त आता एका पेजवर मी सगळं करत होती, परंतु आता ह्या महिन्यापासून प्रोसिडिंग, फोटो आणि एका साईडला सह्या, आता 2 पेज माझे जाणार आहे। तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असं पण करू शकता। आणि जे माझे सप्टेंबर महिन्यापर्यंतचे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये मी ज्या पद्धतीने दाखवलं तुम्ही त्या पद्धतीने देखील करू शकता। चॅनलवर सगळे व्हिडिओ जेव्हापासून मी ECC डेचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे तेव्हापासूनचे व्हिडिओ केलेले आहेत। तुम्ही जर सर्च केलं तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मिळून जातील आणि तुम्हाला तुमचं रेकॉर्ड अगदी त्या पद्धतीने ठेवता येईल। तर बघा, आपल्याला दिलेले कार्यक्रम खूप छान आणि उत्तम होते, पण याच्यातनं एक असा फायदा दिसून आला की पालकांना देखील हा उपक्रम राबवत असताना स्वतः पालकांना देखील खूप मजा आली, त्यांना देखील खूप आनंद झाला आणि त्यासोबत त्यांच्या बालकांवरचे हावभाव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पालकांना देखील खूप छान वाटलं। आणि ह्या माध्यमातून एक संदेश आपण नक्कीच दिला की या माध्यमातून मुलं एकमेकांना मदत करणं, त्याच्यामुळे एकत्र खेळत असताना सामाजिक भावना त्या एकमेकांमध्ये मिक्स होणं,
त्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद झाला तर हा देखील त्यांचा भावनिक विकास झाला. म्हणजे आनंद देखील खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे बालक सगळ्यांमध्ये मिक्स होतं, एकमेकाला समजून घेतं, एकमेकाला मदत करतं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि खेळण्यातून शारीरिक विकास देखील होत असतो. शारीरिक विकास देखील आपल्याला इतर विकासांसोबत खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामुळे एक पालकांच्या नक्कीच लक्षात आलं असेल की सध्याच्या काळामध्ये पालक सहज आपल्या मुलांना मोबाईल, टी व्ही, कम्प्युटर गेम, व्हिडिओ गेम अशा खूप साऱ्या अशा गोष्टी जे त्यांना सहज उपलब्ध करून देतात आणि त्याच्यामध्ये मुलं बसतात आणि त्याच्यामुळे मुलं लठ्ठ पण होतात. त्याच पद्धतीने मुलांचा शारीरिक विकास हा होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होतात, शरीरावर दुष्परिणाम होतो. ह्या खूप साऱ्या गोष्टी होतात. त्यांचा जो सर्वांगीण विकास जो साधनांचा जी प्रोसेस आहे ती कुठंतरी थोड्या विकासांना ब्रेक लागतो. आणि यापेक्षा जर मैदानी खेळ किंवा असे लहान मोठे घरातले खेळ किंवा अंगणवाडीतले खेळ, त्यातील बाहेरील खेळ, तर हे किती पद्धतीने किती रित्या चांगले आहेत. आणि याच्यामुळे बालकांचे 3 विकास तर 100% हे साधले जातात आणि मुलं याच्यामध्ये इतके आनंदित होतात. पूर्वीच्या काळामध्ये, आपल्या काळामध्ये अशाच पद्धतीचे खेळ खेळले जायचे. अगदी घरगुती वस्तू म्हणजे आपल्याला बाजारातनं न आणता आपण असं छोट्या छोट्या गोष्टी आपण बनवत होतो आणि त्या पद्धतीने आपण खेळत होतो. आणि हे पालकांचं देखील रिमाइंड होणारे नाताचे जे पालक आहेत तर त्यांना त्या माहिती नाहीत. कारण की जे आपला काळ गेला, आपल्यापेक्षा अजून आपल्या आईवडिलांचा काळ, तर आताची जी जनरेशन आहे, आताचे जे पालक आहेत तर त्यांना मोबाईल, कम्प्युटर, टी व्ही याच्या व्यतिरिक्त माहिती नाही. तर त्यांना जर या सगळ्या गोष्टी कळल्या आणि त्याच्यातनं काय होतं हे जर त्यांच्या लक्षात आलं तर 100% हा जो विकास आहे मुलांचा सर्वांगीण विकास हा कुठंतरी चांगला होणार आहे. आपल्या मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण होणार आहे. आणि आता सध्याच्या काळामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे तर याला देखील कुठेतरी आळा बसणार आहे. आपल्याला देखील त्या खेळांमध्ये समरस होणं महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांसोबत पालकांनी देखील खेळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की हे जे असतं याच्यामध्ये आपल्या शरीराचा व्यायाम देखील होत असतो. त्याच्यामुळे ताईंनो मी ह्या माहिती सांगत असते म्हणून व्हिडिओ हा मोठा होत असतो. आता जेवढं नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, मात्र कमेंट करायला विसरत जाऊ नका. जरी मी उत्तर दिले नाही तरी ताईंनो तुम्ही कमेंट करणं सोडू नका. कारण की जर मला खरोखर खूप जेन्युइन कमेंट आली, खूप तिला गरज आहे उत्तर द्यायची, तर नक्कीच देत असते. तुम्हाला माहिती आहे आपला कामाचा लोड किती असतो. तर ताईंनो याच्यानंतरच्या देखील खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला जोडून राहा. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. धन्यवाद.